पुढचा आहे प्रेझेंटेशन ऑफ ॲक्सिडेंट स्टडी. सो प्रेझेंटेशन ऑफ ॲक्सिडेंट स्टडी. आता आपण काय केलं आहे बरं का, एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आहे, ठीक आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, तिथली सगळी माहिती मी गोळा करून घेतो. कशी माहिती बरं का, ॲक्सिडेंट झाला कसा, राईट, गाड्या होत्या कोणत्या, ॲक्सिडेंट कुठे झाला, राईट, कशामुळे झाला, राईट, हे सगळे पॉईंटची मी माहिती काढतो, ॲक्सिडेंट स्टडी करतो. बरोबर. ॲक्सिडेंट स्टडी करून मी आणलं आता आपल्या ऑफिसमध्ये आणल्यानंतर हा पूर्ण ॲक्सिडेंट स्टडीचा मी काय करत असतो, प्रेझेंटेशन करतो. प्रेझेंटेशन करणं म्हणजे त्याला कुठेतरी ठराविकपणे मांडून घेणं, कारण की मांडलेल्या माहितीचा तुम्ही काय करतात, वापर भविष्यामध्ये करू शकतात. बरोबर की नाही. मग मांडलेल्या माहितीचा तुम्ही भविष्यामध्ये वापर करू शकतात. जसं की कसं बरं का, जसं कसं, तर तुमच्या लक्षामध्ये मी काल पण तुम्हाला ती डायग्राम दाखवली होती, पुन्हा ती डायग्राम तुम्हाला दाखवणार मी. ठीक आहे. तो प्रेझेंटेशन ऑफ ॲक्सिडेंट स्टडी, ॲक्सिडेंट स्टडीचा जो डाटा तुम्ही तयार करून आणलेला आहे त्याचा प्रेझेंटेशन करण्यासाठी तुमच्याकडे 3 पद्धती असतात. याच्यावरती कित्येकदा प्रश्न विचारला गेलेला आहे हलक्या फुलक्या परीक्षेमध्ये. तो कोणत्या बरं का, कोणते 3 गोष्टी आहेत आपण की त्याच्या पद्धतीने आपण ॲक्सिडेंट स्टडी हे करू शकतो. पहिलं होतं लोकेशन फाईल. सो लोकेशन फाईल म्हणून एक फाईल असते. त्या फाईलमध्ये काय असते बरं का, ज्या ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे पोलिस तिथं पोहोचतात आणि तिथलं लोकेशन नोट करून घेतात. राईट का, कुठे नोट करतात, लोकेशन फाईलमध्ये. अशी एक लोकेशन फाईल असते. क्लिअर. सो लोकेशन फाईलमध्ये काय करतात, ज्या लोकेशन फाईल म्हटलं ते काय, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेलं आहे त्याचं लोकेशन आपण काय करत असतो, लोकेशन फाईलमध्ये नोट करून घेत असतो. मग ती लोकेशन फाईलमध्ये आपण काय करून टाकले, प्रेझेंट करून टाकले. सो एक डाटा आपण तिथे टाकलाय बा असं म्हणता येईल. राईट की नाही. सो लोकेशन फाईल. मग आता पहिलं नाव तुम्ही टाकायचं लोकेशन फाईल. लोकेशन फाईल याच्यामध्ये माहिती लिहायची. काय लिहायची माहिती बघा बरं. इन दिस फाईल लोकेशन ऑफ ॲक्सिडेंट इज बेइंग मार्क. लोकेशन ऑफ ॲक्सिडेंट इज बेइंग मार्क which is further used to identified the location of high accident rate. तो पॉइंट क्लियर आहे का बघा बरं का. इन दिस फाईल लोकेशन ऑफ द ॲक्सिडेंट इज बेइंग मार्क ऑन द फर्दर यूज टू आयडेंटिफाईड द लोकेशन ऑफ हाय ॲक्सिडेंट रेट. बरोबर. आता हे जे काही लोकेशन फाईल्स आहेत, आपल्याकडे फाईल्स असतात आणि आपण काय करत असतो, एखादं जो काही लोकेशन नोट करून घ्या वाटलं असतं तुम्ही की या ठिकाणी बाबा हे झालेलं आहे. तो लोकेशनची एक फाईल असते, त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे त्याची आपण काय करणार, त्या लोकेशनची नोंद करून घेणार की या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला कळून जाईल की कोणती ठिकाण असं आहे जिथे ॲक्सिडेंट जास्त झालेले आहे. राईट. कोणतं ठिकाण जास्त आहे, कोणतं ठिकाण असं आहे जिथे ॲक्सिडेंट जास्त झालेलं आहे. ठीक आहे. हा पॉईंट कवर झाला. नाऊ दुसरी मेथड प्रेझेंटेशनसाठी स्पॉट मॅप. सो स्पॉट मॅप बघा. आता स्पॉट मॅप काय असतो बरं का. स्पॉट मॅप हा एक नकाशा आहे. काय करतो बरं का, कसा नकाशा तयार करतो. पोलिसांकडे लोकेशन फाईल आहे. ॲक्च्युली पोलिस जे काही आहेत ना ती माहिती गोळा करून येतात. तो लोकेशन फाईल आपल्याकडे आली बरं. आता लोकेशन फाईलचं मी काय करतो, लोकेशन फाईलमध्ये कुठे ॲक्सिडेंट झालेले त्या लोकेशनची नोंद आहे. कुठे ॲक्सिडेंट झाले त्या लोकेशनची नोंद आहे. आपण काय करूया, एक नकाशा काढूया. समजा एखादा एरिया होता, हा पुणे. तर पुण्याचा हा नकाशा आहे. आता पुण्याच्या नकाशा मी काय करणार, गेलो आणि मी ते काय केलं बरं का, प्रिंट काढून आणली पुण्याच्या नकाशाची. तर पुण्याच्या नकाशाची मी प्रिंट काढून आणली. चांगला मोठा नकाशा आहे पुण्याच्या नकाशा आपल्याकडे. हा पूर्ण पुण्याचा नकाशा आहे. आणि लोकेशन फाईलला मी साईडला ठेवलं. आणि पहिलं लोकेशन बघितलं, तो पहिलं लोकेशन मला काहीतरी नाव सापडलं. मग तो पॉईंट उचलणार मी आणि बरोबर नकाशावरती मार्क करणार. बरोबर. दुसरं नाव वाचलं मी, पोलिसांकडे होती फाईल. दुसरं नाव वाचलं मी, मला कळालं काहीतरी ठिकाण, पॉईंट मार्क करणार. अशा पण लक्षात घ्या, लोकेशन फाईलमध्ये लोकेशन तर दिलेलंच आहे, परंतु ॲक्सिडेंट कसा झालेला आहे त्याची पण माहिती दिली थोडीशा एका लाईनमध्ये. कसं बरं का, काय माहिती दिली, म्हटलेलं असेल काय बरं का, की ॲक्सिडेंट झालेलं आहे, पण घातक ॲक्सिडेंट होता का नॉर्मल ॲक्सिडेंट होता. घातक ॲक्सिडेंट म्हणजे काय बरं का, एकतर ते प्रॉपर्टीची हानी झाली असेल किंवा जीवितहानी झालेली असेल यांची. जो याला म्हणतो आपण फॅटल ॲक्सिडेंट. तो फॅटल ॲक्सिडेंट वगैरे आपण त्याला म्हणणार, पुढे जाऊन आपण बघतो ते. राईट. मग मी काय केलं बरं का, असे स्पॉट जे आहेत ना, ते स्पॉट या ठिकाणी मांडून घेत असतो. आणि स्पॉट ठेवून आपला एक नकाशा तयार झाला पुण्याचा. याला म्हणतो आपण स्पॉट मॅप. कसं दिसायला भेटेल तो असा. तो हे बघा बरं का स्पॉट मॅप. हे बघा अशा पद्धतीने हा स्पॉट मॅप आहे.
तर आता काय दिसायला भेटते बरं का. तर मी काय केलं, आता इथं माहिती दिली बघा, स्पॉट मॅप ऑन द प्लेस रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट RTA ऑफ इंडिव्हिज्युअल विथ इंजुरी वगैरे काहीतरी दिले, हेल्थ केअर सर्व्हिस फ्रॉम काहीतरी हॉस्पिटलवरून ती माहिती भेटलेली काहीतरी आहे ती फाईल वगैरे. तर आपण काय केलं बरं का, आता कोप्पाल झाला, गडक झाला, या सगळ्यांची माहिती तुम्हाला दिली बघा. एखादा कोणता तरी एरिया आहे, त्या एरियामध्ये झालेल्या ॲक्सिडेंटची माहिती तुम्हाला नकाशामध्ये दिलेली, याला म्हणतो आपण स्पॉट मॅप. क्लिअर झाला का स्पॉट मॅप तुम्हाला? हे बघा, स्पॉट मॅप, हा स्पॉट मॅप. आता तुम्हाला दिसायला भेटतं ते स्पॉट, परंतु या स्पॉटला जर का तुम्ही झूम केलं ना, या स्पॉटला जर का तुम्ही झूम केलं ना, बघा दिसायला भेटते का तो स्पॉट. तर तुम्हाला काहीतरी दिसायला भेटते अजून. त्याला जर झूम केलं ना, तर तो कसा असतो मी त्याच्याबद्दल सांगतो. तो आपण त्याला झूम करतोय, त्याला जर तुम्ही झूम केलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, ते असे दिसायला असतात. कसे असतात ते दिसायला? ठीक आहे, गंमत बघा. तर दिसायला कसे असतात मी त्याच्याबद्दल बोलतो आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते दिसायला भेटतील. हे पूर्ण भरलेले, बाहेरचा जो पोर्शन आहे ना पुरा भरीव आहे. आता भरीव कसं काय तर लिहायला मला जास्त हे, तो असं एक चिन्ह असतं. ते स्पॉट दाखवण्यासाठी कोणकोणते चिन्ह असतात ना, हवाला तो हा एक चिन्ह आहे, हा एक चिन्ह आहे, आणि दुसरा अजून एक चिन्ह आहे हवाला. ठीक आहे, आता हे 2 गोल झाले, तर याला मी खोडतो जरा. ठीक आहे, तर लक्षामध्ये काय येते माझ्या, हे बघा. ओके, तो हा एक झाला इकडं. ठीक, 4 गोल काढलेत मी. तो 4 गोल काढलेत मी अशा पद्धतीने. आता काय दाखवता येते गोल बघा. वाटल्यास तुम्ही तक्ता तयार करून घ्या ना, तक्ता तयार करून घ्या, अशा पद्धतीने तक्ता तयार करून घ्या. इकडे पण माहिती लिहायची तुम्हाला, ठीक आहे, किंवा याच्या खाली माहिती लिहा. आता बघा काय म्हणलं मी, तो ही जे काही वरची, हे जे काही 2 आहेत ना, वरचे 2, हे काय माहिती देतात, हे भरलेले बाहेरचं, हे बाहेरचं भरलेले ब्लॅक कलरने बाहेरचं भरलेलं असे स्पॉट, आणि मधला ना एक पांढऱ्या कलरचा स्पॉट रिकामा असतो. बाहेर ब्लॅक कलरने भरलेलं असेल, मधला जो आहे ना पांढऱ्या कलरनं रिकामा असतो. मी ब्लॅक कलरनेच भरायला पाहिजे होतं. ब्लॅक कलर हा होता इथं बघा, होता तो, हे पूर्ण ब्लॅक कलरचा आहे, असा स्पॉट असतो तो. हा पण बाहेरचा ब्लॅक कलरचा. ठीक आहे, तुम्हाला कळालं. आता बघा, जर समजा जर समजा जर समजा मोटार व्हेकल पेडिस्ट्रियन असेल. मोटार व्हेकल पेडिस्ट्रियन म्हणजे काय, ॲक्सिडेंट झालेला आहे एकतर मोटरसायकल किंवा पेडेस्ट्रियन वगैरे. तो समजा रस्त्यावरती चालणारे लोक आणि मोटरसायकल वगैरे, किंवा मोटरसायकल आणि मोटरसायकल यांच्यामुळे ॲक्सिडेंट झाला आहे, मोटरसायकल आणि पेडिस्ट्रियन यांच्या रिलेटेड ॲक्सिडेंट झालं असेल, राईट की नाही. आणि ॲक्सिडेंट झालं आहे FATAL, फॅटल ॲक्सिडेंट. फॅटल म्हणजे काय, घातक म्हणतो याला आपण मराठीत. सो जरा जरा जीवितहानीसारखंच, म्हणजे काहीतरी कोणी ॲक्सिडेंटमध्ये डायरेक्ट गाडीचं नुकसान झालेलं आहे, किंवा कोणतरी डेथ झालेली, राईट की नाही. फॅटल ऑर नॉन फॅटल, इथं नॉन फॅटल. तर लक्षात घ्या. तर तुम्हाला बॉक्स कसा तयार करायला पाहिजे होता, इथं तुम्हाला इकडे 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 बघा, ही जी जागा आहे ना इकडे, इथं लिहायचं होतं वरती टॉपला. इथं फॅटल नॉन फॅटल लिहिलं, इथं टॉपला लिहायचं तुम्हाला टाईप ऑफ ॲक्सिडेंट. वरती टाईप ऑफ ॲक्सिडेंट लिहायचं होतं, इकडे इकडे बरं का, इथं टाईप ऑफ ॲक्सिडेंट. तो टाईप ऑफ ॲक्सिडेंट कोणता, मोटार व्हेकल पेडेस्ट्रियन. मोटार व्हेकल पेडेस्ट्रियन असं नाव टाकायचं तुम्हाला इथं. सो मोटार व्हेकल पेडेस्ट्रियन. आणि ठीक आहे. आता लक्षात घ्या रे, जर का समजा मोटार व्हेकल पेडेस्ट्रियन या प्रकारचा जर का ॲक्सिडेंट असेल आणि जर तो घातक असेल, तर मोठ्या सर्कलनं रिप्रेझेंट करतात, राईट. आणि त्याच्या आतमध्ये एक छोटा सर्किट असतो, तो व्हाईट असतो. इकडे जर तुम्ही आलात तर नॉन फॅटलमध्ये छोटा सर्कल असतो, त्याची पूर्ण जी बाउंड्री असते ही वाली बाहेर आतली ही ब्लॅक कलरची असते, आणि त्याच्यामध्ये अजून एक छोटा सर्कल असतो, तो व्हाईटवाला स्पॉट असतो. ठीक, कळालं का, नॉन फॅटल. इकडे आता इकडच्या बाजूला जर तुम्ही आलात, ते हा दुसरा आता ॲक्सिडेंटचा दुसरा प्रकार आहे इथं. कोणता आहे बरं का, तो आहे अदर मोटार व्हेकल. आता काहीतरी ट्रक, बस, अदर मोटार व्हेकल, इतर सरळ म्हणा अदर मोटार व्हेकल. तर या केसमध्ये मी काय असते बरं का, मोठा सर्कल जर फाटल ॲक्सिडेंट झाला असेल तर मोठा काय म्हटलं, अदर मोटार व्हेकल, त्या केसमध्ये सगळं गोल आहे, पूर्ण भरीव आहे. आणि इथं पण काय बरं का, इथं पण पूर्ण गोल आहे, छोटा गोल नाही याच्यामध्ये. या पूर्ण बरं का, वरच्यामध्ये आतमध्ये छोटा गोल होता, इथं आतमध्ये छोटा गोल नाही, या पुरा भरलेला आहे ब्लॅक कलरने. क्लिअर झालं काय. तो हे झालं आपलं क्लिअर. तो अशा पद्धतीने स्पॉट मॅप बनवलेला असतात. तो हा मॅप जो आहे आपण अशा बनवलेला असतो तिथं. ठीक आहे, तो तक्ता तुम्ही बनवून घेतला असेल. इथं होता टाईप ऑफ ॲक्सिडेंट, इथं होतं फटाल, इथं होतं नॉन फटाल, राईट.
तो टाईप ऑफ ॲक्सिडेंट फटल नॉन फटल राईट. तर तुम्ही आणि इथं खाली खाली काय लिहिले मोटरसायकल व्हेकल पेडिस्ट्रियन, त्यासाठी असा स्पॉट छोटा स्पॉट मोठा स्पॉट छोटा स्पॉट. क्लिअर झालं. चला पुढं. आता नकाशा तर बनलेला आहे. आता इथे काय करतात लोक पिन घालून देतात. तुम्ही ते CID वगैरे बघितले का, अशी लोक काय करतात पिन घालून देतात. असे पिन घालून इथे हा पॉईंट असा आहे, तो पॉईंट तसा आहे असं. ठीक आहे. तुम्हाला काय माहिती लिहायची, पहिली माहिती दिस मॅप shows accident by spot pins, spot comma pins or symbol on the road map of that locality. क्लिअर झालं आहे. तो आणि तो तक्ता पण तुम्ही काढून घेतला आहे. तो तक्ता काढून घेतला, ही माहिती लिहून घेतली आहे. स्पॉट मॅप म्हणजे काय तुम्हाला कळून गेलेलं आहे. नाव कोलिजन डायग्राम तिसरी. तो प्रेझेंटेशन करण्याचा तिसरा तरीका आहे आपल्याकडं. कोलिजन डायग्राम. याच्यावरती क्वेश्चन कितीदा विचारला गेला आहे. सो कोलिजन डायग्राम. आता कोलिजन डायग्राम काय असतं बरं का. कोलिजन डायग्राम म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल, कोलिजन डायग्राम ही अशी डायग्राम असते जी आपल्याला सगळी माहिती देते. सगळी माहिती म्हणजे काय बरं का. ॲक्सिडेंट नेमका कसा झालेला आहे, ॲक्सिडेंट गाडी जी काही ना गाडी ठोकल्यानंतर कशा पद्धतीने गेली, आउट ऑफ कंट्रोलमुळे गाडी गेली का, काय एकमेकांनी गाडीला गाडी मागून ठोकल्यामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे, याची पण माहिती भेटेल. गाडी जी काही आहे ती उलटी झालेली आहे का, त्याच्याबद्दल पण माहिती भेटेल. राईट की नाही. तो सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला कोलिजन डायग्रामवरून भेटत असते. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे. राईट. तो कोलिजन डायग्राम. माझा कोलिजन डायग्रामबद्दल एक वाक्य आहे, ते वाक्य आपण लिहून घेऊ. कोलिजन डायग्राम आपली होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा बरं काय. दिस डायग्राम डिपिक्ट the detail of the accident location and shows. बघा लक्षात घ्या. दिस डायग्राम डिपिक्ट द डिटेल्स ऑफ ॲक्सिडेंट लोकेशन and shows the approximate path of vehicle and pedestrian involved in accident. तिची डायग्राम आहे आपल्या याच्यामध्ये PDF मध्ये. ॲक्सिडेंट and also अदर ऑब्जेक्ट, बाकीच्या इतर गोष्टी पण दाखवलेल्या असतात ॲक्सिडेंटच्या सोबत. and also other object with which the vehicle have collided. क्लिअर आहे. याचा मिनिंग काय होतं बरं का. ही डायग्राम आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन देत असते ॲक्सिडेंट लोकेशनबद्दल. ती आपल्याला ॲप्रोक्सिमेट माहिती पण देत असते. कसं बरं का. तो पाथ ऑफ व्हेकल, तो रस्ता जो की ना, रस्ता कसा, ती गाडी कशी हे करत गेली. राईट का. तुला डिटेल इन्फॉर्मेशन देईल. अँड पेडिस्ट्रियन इन्व्हॉल्व ॲक्सिडेंट, तो जे कोणकोणते लोक वगैरे. आता डायग्राम बघा, डायग्रामवर तुम्हाला अंदाज येऊन जाईलच. ठीक आहे. तो गाडी कशा पद्धतीने धडकलेली आहे त्याच्याबद्दल पण डिस्कशन आपल्याला दिलेलं असते. बघा कसं आहे हे बघा. ही अशी असते ती कोलिजन डायग्राम. ही आहे कोलिजन डायग्राम. हा कोणता तरी एक रस्ता आहे, तिथलं एक कोलिजन डायग्राम आपल्याला दिलेलं आहे. आता कोलिजन डायग्राममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा आहेत आणि त्या खुणा तुम्हाला इथे मेन्शन पण केलं आहे बघा. सो मोटार व्हेकल जी की आहे, ती मोटार व्हेकल दाखवण्यासाठी आपल्याकडे काय आहे, मोटार व्हेकल दाखवण्यासाठी बाण आहे. पेडेस्ट्रियनला दाखवण्यासाठी हवाला बाण आहे आपल्याकडे. साईड स्वीप जर असेल तर साईड स्वीप दाखवण्यासाठी हवाला बाण आहे. ते सगळे तुम्हाला आता एक खुणा काढायचे बघा. तो जो काही आपण कोलिजन डायग्राम वगैरे बनवलेली असते, असा तुम्हाला रस्ता काढायचा तुमच्या नोट्समध्ये, नंतर तो काढा. राईट. असा बरोबर रस्ता काढायचा आणि याच्यामधल्या सगळ्या खुणा तुम्हाला दाखवायच्यात. अशी असते आपली कोलिजन डायग्राम. आता ही कोलिजन डायग्राम कशा पद्धतीने हे करत असती ते बघा. तर इथं आपल्याकडे आहे, तुम्हाला चिन्ह सांगून देतो मी. चिन्ह लक्षामध्ये घ्या. परीक्षेमध्ये चिन्ह वगैरे विचारतील त्यांनी माहीत नाही आपल्याला, पण तर लिहून घेऊ. जर का समजा कोलिजन डायग्रामवरती असा बाण दिसत असेल ना, त्याचा मिनिंग काय होतं. मोटार
मोटार व्हेकल मुव्हिंग अहेड, मुव्हिंग अहेड, राईट ना. तो मोटार व्हेकल मुव्हिंग अहेड म्हणजे काय बरं का, ॲक्सिडेंट झाला असेल, पुढची काही गाडी असेल, मागची पण काही गाडी असेल, पुढच्या गाडीला दाखवण्यासाठी हा बाण असतो आपला, राईट. नंतर पुढे काय असेल, दुसरा हवाला बाण. असा आहे रे बाण, बघा कसा बाण येतो, असा असा आणि मध्ये अशी बाण येतं. ठीक आहे. तो हा जो काही बाण आहे याला म्हणतो मोटार व्हेकल बॅकिंग अप. हे काय, तो हे आहे मोटार व्हेकल, मोटार व्हेकल बॅकिंग अप. तिसरी कहाणी, पेडेस्ट्रियनसाठी काय खून आहे बघा, ही खून असते पेडेस्ट्रियनसाठी. सो पेडेस्ट्रियन. नंतर पार्क व्हेकल, एखादी व्हेकल पार्क आहे आणि त्याला गाडी देऊन ठोकून दिली असेल काहीतरी, तर कुठे किंवा त्या आपण तेवढे आता एवढा मोठा एवढी मोठी डायग्राम काढतोय मी बघा, यांनी बिल्डिंग आपण दाखवलेल्या आहेत, राईट का, हे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. हे या की कोलिजन डायग्राम आपल्याला दिसायला भेटते. तो काय होता, पार्किंगसाठी याच्या पद्धतीने बॉक्स होता. तर याला काय म्हणलेलं मी, याला म्हणते मी पार्क व्हेकल, पार्क व्हेकल, राईट. पुढं असतोय आपला चौकोन, जर का असेल त्याला म्हणतो आपण फिक्स ऑब्जेक्ट. सो फिक्स ऑब्जेक्ट, चौकोन असेल तर फिक्स ऑब्जेक्ट. नंतर रेअर एंड कोलिजन, रेअर एंड कोलिजन, रेअर एंड कोलिजनसाठी काय अशा पद्धतीने, राईट. ह्या बाण आहे रेअर एंड कोलिजनसाठी, ठीक. नंतर पुढे साईड स्वीप, साईड स्वीप. जर ॲक्सिडेंट, साईड स्वीप म्हणजे काय बरं का, गाडी काहीतरी अशी साईडला अशी उलटी पलटी करत गेली असेल, तो साईड स्वीप, साईड स्वीप, राईट. हा बाण पण झाला. नंतर असते आउट ऑफ कंट्रोल, आउट ऑफ कंट्रोल, त्यासाठी आहे असा बाण. सो आउट ऑफ कंट्रोलसाठी अशा पद्धतीने हे आहे काहीतरी, कुठे दिले बरं, काही दिलं असेल कुठं, हे बघा, राईट. आउट ऑफ कंट्रोल झाला हा बाण पण. नंतर असते फॅटल ॲक्सिडेंट. सो फॅटल ॲक्सिडेंटसाठी काय, फॅटल ॲक्सिडेंट या अशा पद्धतीने बाण आहे. एक मिनिट हां, फॅटल ॲक्सिडेंटसाठी हे असं, असा ब्लॅक स्पॉट असतो, भरीव भरीव ब्लॅक स्पॉट, ठीक आहे. हा झाला आपला काय, फॅटल ॲक्सिडेंट. चिन्ह आहेत हे तिथं झालेले, तर का असा काही प्रॉब्लेम झाला असेल, तो फॅटल ॲक्सिडेंट. नंतर असते पर्सनल इंजुरी. तर पर्सनल इंजुरीसाठी काय बघा, याच्यामध्ये रिकामा गोल, सो असा आहे फक्त, राईट. ही झाली पर्सनल इंजुरी, इथली यायचं आहे पर्सनल इंजुरी. अँड लास्टवाला आहे प्रॉपर्टी डॅमेज. सो प्रॉपर्टी डॅमेज कसं, हा बाण इथं, याला म्हणतो आपण प्रॉपर्टी डॅमेज. प्रॉपर्टी डॅमेज, पर्सनल इंजुरी, फॅटल ॲक्सिडेंट. ॲक्च्युली हे त्याचेच प्रकार येत होते, पण ठीक आहे लिहून टाकलं तुम्ही. फॅटल झालं, आउट ऑफ कंट्रोल, साईड स्लिप, रेड एंड कोलिजन, फिक्स ऑब्जेक्ट, पार्क व्हेकल, पेडेस्ट्रियन झाला. नंतर झालं मोटर व्हेकल बॅकिंग अप, मोटार व्हेकल मुव्हिंग अहेड. हे सगळे चिन्ह तुम्हाला अशा पद्धतीने दिलेले असतात. ही झाली आपली कोलिजन डायग्राम. सांगायचं तात्पर्य एकच होतं की कोलिजन डायग्राम म्हणून आपल्या जास्त जास्त माहिती, इन्फॉर्मेशन आपली जे काही आपल्याला भेटत असते. तो कोलिजन डायग्राम म्हणून आपल्याला खूप जास्त डाटा जो काय कळत असतो, की बाबा नेमकं गाडीचं ॲक्सिडेंट झालं होतं तर नेमकं कसं झालं होतं, साईड स्वीप झाली होती का, किंवा आउट ऑफ कंट्रोल येऊन काही वेगळं काही घडलं होतं का, या सगळ्या गोष्टींची आपल्याला इन्फॉर्मेशन दिसायला भेटत असते. तो हे झालं आपलं क्लिअर. हे बघा या अशा पद्धतीने दिलेले असतात, राईट. हे फिक्स ऑब्जेक्ट बघा, फिक्स ऑब्जेक्ट कोणते, झाडं काय आहेत, फिक्स ऑब्जेक्ट आहेत, राईट. काय काय मास्ट वगैरे हे सगळे अशा पद्धतीने. नंतर हे बघा, ही गाडी, पुढची गाडी, मागची गाडी, हे बघा कशा पद्धतीने, ही गाड्या कशा पद्धतीने ठोकल्या गेल्या आहेत, ही गाड्या बघा कशा पद्धतीने ठोकल्या गेल्या आहेत. तो प्रॉपर्टी डॅमेज, हे सगळे चिन्ह तुम्हाला दिसायला भेटतात. हे काय झालं आपलं, याला म्हणतो आपण कोलिजन डायग्राम. तो कोलिजन डायग्राम तुमची क्लिअर झाली असेल. नाऊ हे झाल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. तो मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनकडे जाऊ आता. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. आता याच्या खोलमध्ये मी जास्त घुसत नाही का, कारण की कोणत्याच लेवलला जाऊन एवढा मोठे मोठे प्रश्न बनणार नाही, त्याच्यामुळे मी काही खोलमध्ये घुसणार नाही. एक जस्ट आयडिया देऊन देईल तुम्हाला, हे असतं तरी काय. आता मला मॅथमॅटिकल ॲनालिसिस करायचं, मला ॲनालिसिस करायचं. कसं ॲनालिसिस करायचं बरं का, पोलिस कशी ॲनालिसिस करतात बघा, हा रोड आहे आणि या ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी ॲक्सिडेंट झालेलं आहे.
मग ते विचार करतात यार ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ॲक्सिडेंट होते ना, समजा इकडची गाडी अशी होती आणि त्याच्या ना इथं एक शांत गाडी होती. आता ही गाडी जेव्हा याला ठोकली जाते ना, ही गाडी ठोकली जाते ना, ते ठोकल्यानंतरचे ना, ती ठोकल्यानंतर दोघं गाड्या जातात घसरत पुढे आणि इथं जाऊन ही गाडी इथं जाऊन अशी थांबून जाते. मग आपल्याला काय करायचं आता, ॲनालिसिस करायचं आहे. ॲनालिसिस करणं म्हणजे काय बरं का, ॲनालिसिस करणं म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काढणं, की यार ही जी काही गाडी होती ना, ही गाडीची व्हेलॉसिटी काय होती, कोणत्या व्हेलॉसिटी येऊन त्याला इथं टक्कर मारलेली ते काढणं. तो इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड आउट करणं, नथिंग बट व्हॉट, ॲनालिसिस करणं. ते आपलं टार्गेट असणार आहे. मग आता कोणकोणत्या केसेस असू शकतात, केसेस खूप साऱ्या असू शकतात. जसं की काय, जसं की समजा ही पुढची गाडी होती, ही मागची गाडी होती, पुढची गाडी बी चालत होती पण हळू वेगने चालली होती, मागची गाडी जोरात आली आणि याला ठोकल्यानंतर काय होईल, ही गाडी इकडं आणि ही गाडी इकडं, राईट की नाही. मग आपण बघणार की कुठे ठोकली गेली होती बरं का, रोडावरती काहीतरी हे स्कीड उमटलेली असेल टायरचे, राईट की नाही. तर त्याचा अंदाज घेऊन खूप साऱ्या गोष्टींची माहिती घेऊन आपण काय ॲनालिसिस करतो की यार ही मागची गाडीची व्हेलॉसिटी काय होती आणि पुढच्या गाडीची व्हेलॉसिटी काय होती. ओके का. सो इनिशियल व्हेलॉसिटी ठोकण्याच्या अगोदर कोलिजन होण्याच्या अगोदर आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करत असतो, त्याला म्हणतो आपण ॲनालिसिस करतो. सो ॲक्सिडेंट स्टडी करून आपण काय करत आहोत, इनिशियल व्हेलॉसिटी आपण काढणार आहोत. परंतु मॅथमॅटिकल आपल्याला काय करायचे असतात, हे सगळं करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी अझूम करून चालाव्या लागतात. काही गोष्टी आपल्याला अझूम करून चालाव्या लागतील. सो आपण अझम्पशन बघून घेऊया. अझम्पशन बघू आणि एक केस घेतो, साधी एक केस घेईल, सिंपल केस. ती केसेस बघूया. खूप मोठ्या पण केस आहे, मोठ्या काही केस घेत नाही, एक साधी केस घेईल फक्त. ठीक. त्याच्यानंतर मग आपण चालला जाऊ आपल्या ट्रॅफिक कंट्रोल डिव्हाइसेस आणि रेग्युलेशनकडे. राईट. तुम्ही एक साधी केस तुम्ही पटपट लिहा. सो पहिलं अझम्पशन आपल्याला काय लिहायचं आहे, अझम्पशन तुम्हाला लिहायचं वरती अझम्पशन. ओके. सो अझम्पशन लिहून टाका. अझम्पशन फॉर ॲक्सिडेंट स्टडी असं लिहून टाकू. पुढचं काय मग आता पहिलं वाक्य, वेन स्कीड मार्क्स आर प्रेझेंट द स्कीड डिस्टन्स आर measured to find the actual ब्रेकिंग डिस्टन्स. लिहून घ्या, मी सांगतो अर्थ. ॲक्च्युअल ब्रेकिंग डिस्टन्स, राईट की नाही. टायर उमटलेले असं लिहून टाका मराठीचं. टायर उमटलेले. ब्रेकिंग डिस्टन्स म्हणजे काय तुम्हाला कशावरून कळेल, ते टायर जे उमटलेले आहेत ना त्याच्यावरून कळेल तुम्हाला, राईट. पुढे काय, अँड इज अझुम्ड 100% स्कीड हॅज आकर ड्यू टू ब्रेकिंग. चला काय अर्थ होते बरं का बघा. ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले तिथे गेलो आपण. आता कोण गेले, सिव्हिल इंजिनिअरिंग गेले. काय अभ्यास करण्यासाठी, ॲक्सिडेंट स्टडी अभ्यास करण्यासाठी. काय अभ्यास करतात बघा, वेन स्कीड मार्क्स आर प्रेझेंट. जर का समजा रोडावरती टायर उमटलेले असतील ना, कसं टायर उमटलेले असतील बरं का, हा रस्ता आहे, राईट, आणि इथे ॲक्सिडेंट झाला असेल. मग ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदर जो काही ड्रायव्हर वगैरे असेल तर त्याने ब्रेक दाबला असेल, समजा म्हणून प्रत्येक वेळेस दाबला असेल असं काही नाही आहे, पण समजा ब्रेक दाबला जर का असेल तर रस्त्यावरची टायर जे आहेत ना, ते टायरचे निशाणे उमटलेले असतात. मग त्याच्यावरून आपल्याला स्कीड रेजिस्टन्स येऊ दे. मग तुम्हाला एक माहिती आहे काय बरं का, जर तुम्हाला स्कीड रेजिस्टन्स जर का मी दिलं असेल ना, तर तुम्हाला स्कीड रेजिस्टन्स झालं आणि फ्रिक्शन, खालचं बॉटमचं फ्रिक्शन. स्कीड रेजिस्टन्स म्हणजे डिस्टन्स, स्कीड रेजिस्टन्सची लेंथ, आणि जर तुम्हाला मी फ्रिक्शन जर देऊन दिलं ना, तर त्याच्यावरून तुम्ही इनिशियल व्हेलॉसिटी काढून घेतात की नाही. तुमच्याकडे फॉर्म्युला होता F = U² / ट्वाईस GL. आठवते का, ट्वाईस GL. मग तुमच्याकडे समजा G आहे, स्कीड रेजिस्टन्सचं जे डिस्टन्स पण आहे आणि फ्रिक्शन पण आहे, तर तुम्ही काय करू शकतात, इनिशियल व्हेलॉसिटी काढू शकतात की नाही. हां, राईट. तो ते जे रोडावरती जे काही स्कीड वगैरे पडलेले आहेत ना त्याच्या, आता म्हणलेलं काय बरं का आपल्याला इथे काय मेन्शन केलं आहे, वेन स्कीड मार्क्स आर प्रेझेंट. जर का समजा रोडावरती स्कीड मार्क्स वगैरे जर का प्रेझेंट असतील, द स्कीड डिस्टन्स आर मेजर. ते किती घसरले गेले बरं का, ते अंतर मेजर करून घ्यायचं. टू फाइंड द ॲक्च्युअल ब्रेकिंग डिस्टन्स. त्याच्यावरून आपण काय करून घेऊ, ॲक्च्युअल ब्रेकिंग डिस्टन्स जे काय ते आपण काढून घेऊ. अँड अजूम टू बी 100% स्कीड हॅज आकर ड्यू टू ब्रेकिंग. आणि अजून करून चालायचं बाबा काय, की 100% ब्रेक दाबला असेल. आता मला सांगा, जर ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदर त्या माणसाने पूर्ण ताकद लावून दिली असेल ना, राईट की नाही, तो आपण अजून करून चालायचं की त्या ड्रायव्हरने 100% ब्रेक लावलेला असेल. ओके. हा झाला पहिला अजम्पशन. तो पहिला अजम्पशन काय म्हणतायत, की जर स्कीड उमटलेली असतील तर त्याला मेजर करून टाकूया आणि अजून करून चालूया 100% त्याने ब्रेक लावला होता. दुसरा अजम्पशन आहे वेन स्कीड मार्क्स आर नॉट विजिबल, it may be assumed
जर समजा त्याच्यावरती आता आता असं पण पॉसिबल आहे ना, की आता समजा स्किड मार्क त्याच्यावरती उमटलेले नसेल, तर तुम्ही काय अजूम करणार, काय अजूम करून चालणार? तुम्ही असं अजूम करून चालणार, एक तर ब्रेक फेल झालेले असतील, किंवा तुम्ही काय अजूम करून चालणार की तो माणूस घाबरलेला असेल, त्याने बिचाराने घाबरण्याच्या याच्यामध्ये ब्रेकच दाबला नाही, बरोबर की नाही? असं आपण अजूम करून चालणार की नाही? मग जर समजा रोडावरती मी बघितलं आणि रोडावरती मला जर का समजा स्किड मार्किंग दिसायला भेटले नाही, टायर उमटलेले वगैरे दिसायला भेटले नाही, तर मी काय अजूम करून चालणार? तो पण म्हणलाय वेन स्किड मार्क्स आर नॉट विजिबल इट मे बी अजूम टू बी इट मे बी अजूम ॲज फ्री कोलिजन. फ्री कोलिजन म्हणजे विदाऊट ब्रेक न दाबता कोलिजन झालेले. फ्री कोलिजन विदाऊट ब्रेक बेइंग अप्लाइड. ब्रेक न दाबता विदाऊट ब्रेक बेइंग अप्लाइड, राईट, ऑर ड्यू टू ब्रेक फेल्युअर. मग आपल्याला काय आता काय लावलं आहे बरं का, आपण आपलं डोकं लावून घेतलं काय बरं का, की जर का त्याच्यावरती रोडावरती जर का समजा स्किड मार्किंग उमटलेली नसेल, तर आपण काय अजून करून चालूया की एकतर हे फ्री कोलिजन झाले. फ्री कोलिजन म्हणजे काय, ब्रेक न दाबता झाले किंवा ब्रेक फेल झालेलं असेल, असं आपण अजून करून घेऊ. ठीक आहे, तो दुसरं अजम्पशन झालं. आता आपण कहाणी बघू बरं का. काय तो समजा हे हे झाले दोन अजम्पशन झाले समजा, किंवा आपण असं मेन्शन करू शकतो हे दोघं वाक्य जे आहेत ना पहिल्या अजम्पशनमध्येच आहे. हे दोघं वाक्य जे आहेत ना पहिल्या अजम्पशनमध्ये, किंवा तुम्ही असं म्हटलं पहिलं ते दुसरं अजम्पशन आहे तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तरी काही प्रॉब्लेम नाही. ते तुम्हाला कुठे काय थेअरी पेपर थोडी लिहायचं आहे. आता मला काय दिसायला भेटतंय बरं का, गंमत बघा. मी तुम्हाला दोन कंडिशन मांडून दाखवतो, काय घडतं त्याच्याबद्दल आपण बघूया. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. अजम्पशनमध्ये चाललं आहे बरं का, कसं आपण आता काम करत असतो. इथं कंडिशन आहे बिफोर, वाटल्यास तुम्ही याला अजम्पशन नंबर 3 म्हणून घ्या. हां, इथं बिफोर कोलिजन आणि इथं आहे आफ्टर कोलिजन. तुमची वही मोठी आहे तर तुम्ही बरोबर सेंटर लाईनमध्ये हे करा, बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन असं हे टाकायचं आहे, राईट. आता आपण कहाणी बघूया बिफोर कोलिजनची, त्यामुळे मी खोडतो, नवीन पेज घेतो अशा पद्धतीने. तर आपण आता तुम्ही जे काही दोन हे केलेले भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये बिफोर कोलिजन काय बरं का. आता बघा, कोलिजन होण्याच्या पूर्वीची कहाणी काय बरं का. कोलिजन होण्याच्या पूर्वीची कहाणी काय आहे. समजा हा रोड आहे, आपला रोड पण व्यवस्थित इज्जतीत काढतोय बघा. हा रोड आहे, इथं गाडी, राईट, ही गाडी इकडे जात होती आणि इथं पण एक गाडी, ती गाडी पण इकडे जात होती समजा, राईट. तर मग आता लक्षामध्ये येते या गाडीचं वजन असेल MA, या गाडीचं वजन असेल MB, या गाडीची व्हेलॉसिटी असेल सुरुवातीला आपल्या बिफोर कोलिजन म्हणतो VA. समजा या गाडीला मी A म्हणतोय ना, ही गाडी B आहे, तर व्हेलॉसिटीची VE असेल, हिची VB असेल. क्लिअर. आता बघा एवढा सफिशियंट डाटा झाला, VA झाला, VB झाला, MA MB, ओके. आता मी काय म्हणतोय, कॉमन सेन्स आहे. ही पुढची गाडी आहे, मागची गाडी. तुम्ही मला सांगा बरं का, मागची गाडी पुढच्या गाडीला ठोकेल असं कधी पॉसिबल आहे? ही मागची गाडी पुढच्या गाडीला ठोकेल असं कधी पॉसिबल आहे? जेव्हा पुढच्या गाडीचा स्पीड कमी असेल आणि याचा स्पीड काय असेल, जास्त आहे. मागच्या गाडीचा जर का स्पीड जास्त असेल ना, तरच पुढच्या गाडीला ठोकेल ना ते. क्लिअर आहे की नाही? ही बात तर क्लिअर आहे. म्हणजे मी इथं काय अजून करून चालणार, मी असं अजून करून चालणार की बाबा बघा, जर का समजा रेअर एंड कोलिजन झालं असेल ना, पुढच्या गाडीला मागच्या गाडीने जर का ठोकून दिलं असेल ना, तर त्या केसमध्ये मी काय करणार, मी अजून करून चालणार की VA ग्रेटर दॅन VB. 100% मागच्या गाडीचा स्पीड काय असेल, जास्त असेल, राईट. सो देअरफॉर आता या गाडीजवळ येण्याचा जो स्पीड असेल याला म्हणतो आपण व्हेलॉसिटी अप्रॉच. तो कोलिजन होण्याच्या अगोदर, दोघांचा जो रिलेटिव्ह स्पीड आहे, रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय बरं का, पुढची गाडी पण काहीतरी स्पीडने चालली होती, मागची गाडी पण काहीतरी स्पीडने चालली होती, तर यांचा दोघांचा रिलेटिव्ह स्पीड कसा काढणार मी तुम्हाला. रिलेटिव्ह स्पीड तुम्हाला माहीतच असेल चांगल्या पद्धतीने. पुढची गाडी बी चालली आणि मागची गाडी पण चालली, या दोघांचा जो डिफरन्स असतो त्या स्पीडने एक गाड्या एकमेकांकडे जवळ येतील, तो राईट. म्हणजे काय म्हणायचं बरं का याच्यामध्ये, इथं म्हणायचं व्हेलॉसिटी ऑफ अप्रॉच. तो व्हेलॉसिटी ऑफ अप्रॉच म्हणजे काय बरं का, दोन गाडी नजीक येण्याचा जो स्पीड आहे, मग रिलेटिव्ह स्पीडचा तुम्हाला काय करावं लागेल, पुढची गाडी आणि मागची गाडी या दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल. मग व्हेलॉसिटी ऑफ अप्रॉच कसं काढणार तुम्ही, व्हेलॉसिटी ऑफ अप्रॉच जास्त स्पीड मायनस कमी स्पीड, VA मायनस VB हा झाला आपला व्हेलॉसिटी ऑफ अप्रॉच. म्हणजे या स्पीडने ते गाड्या जवळ येत आहेत. कोलिजन होण्याच्या अगोदर जे ना हा स्पीड असेल त्या दोघांचा जवळ, लक्षात आहे का, दोघं गाड्या काही शांत नाही आहेत, दोघं गाड्या स्पीडमध्ये आहेत. पुढच्या गाडीचा स्पीड असेल VB, मागच्या गाडीचा स्पीड आहे VA. दोघं गाडी जे आहेत ना अप्रॉच, त्यांचा व्हेलॉसिटी ऑफ अप्रॉच काय असेल, तो असेल VA मायनस VB, राईट का, VA मायनस VB. ही इकडची कहाणी झाली, इकडची कशाची, बिफोर कोलिजनची कहाणी झाली, राईट. आपण काय करू आता, इकडे साईडला तुमच्याकडे दोन खाते आहेत ना, याची कहाणी इथं लिहून झाली. आता याची कहाणी आपण लिहून टाकू, त्यामुळे पेज बदलवतो, इथे लिहितो आफ्टर कोलिजन. आता धडक झाल्यानंतर म्हणजे काय लक्षामध्ये येईल मला आता, काय आफ्टर कोलिजन.
सो हा रस्ता आहे, राईट. हा पण एक ही गाडी, राईट ना. हा रस्ता, ही गाडी, याचं वजन. आता मला सांगा, धडक झाल्यानंतर त्याचं काही वजन बदलून जाईल का? वजन नाही बदलणार. गाडीचं वजन जे असेल तेच असेल, राईट. याचं वजन बी MB असेल, पण मात्र धडक झाल्यानंतर व्हिलॉसिटी मात्र बनून जाणार आहे. ही गाडी आहे आपली A, ही गाडी आहे B. तर धडक झाल्यानंतर गाडींची स्पीड पण बदलून जातील. दोघं गाड्यांची स्पीड काहीतरी वेगळंच होऊन जातील. काय होईल बरं का? याचा स्पीड जो होऊन जाईल हा VA डॅश होऊन जाईल, VA डॅश होऊन जाईल. आणि इकडे VB जो गाडी आहे ना, त्याचा स्पीड जो होऊन जाईल तो VB डॅश होऊन जाईल. आता तुम्ही मला सांगा, आपल्याला काय अजून करून चालावं लागेल बरं का? आता तुम्ही मला काय अजून करून चालावं लागेल? धडकच्या नंतर कोणत्या गाडीचा स्पीड जास्त असेल? मागच्या गाडीचा स्पीड जास्त असेल का पुढच्या गाडीचा स्पीड जास्त असेल? हे बघा, ही पुढची, ही जोरात आली आणि हिला ठोकलं तर पुढची गाडी स्पीडमध्ये चालायला लागून जाईल आणि मागची गाडी स्लो होऊन जाईल. म्हणजे इथं काय केस होऊन जाईल माहिती आहे का? VB डॅश इज ग्रेटर दॅन VA डॅश, अशीच केस होणार आहे, राईट की नाही? आणि काय होतील? ठोकल्यानंतर गाड्या काय होतात? सेपरेट होतात. ठोकण्याच्या अगोदर गाड्या काय होतात? अप्रॉच होतात. ठोकण्याच्या अगोदर गाड्या अप्रॉच होतात. अप्रॉचचा स्पीड सांगितलं VA - VB. ठोकल्यानंतर गाड्या सेपरेट होतात. सेपरेटचा पण काहीतरी स्पीड असेल, त्याला म्हणतो आपण व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. सो व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन कसं काढणार मी? व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन काय असणार? VB डॅश मायनस VA डॅश, बरोबर का नाही? कारण की पुढची जी गाडी आहे ना, ठोकल्यानंतर पुढच्या गाडीचा स्पीड आता जास्त असणार, तो VB डॅश मायनस VA डॅश. अशापणे हे गोष्टी आपण अजून करून चाललोय बरं का. असं झालं असेल बा, याची व्हेलॉसिटी जास्त, असं झालं असेल बा, राईट. तो दोघं कॉलम होते, दोघं कॉलममधला पहिला पॉईंट लिहून टाकला आपण. आता आपण काय करूया, 2 खाते होते आपल्याकडं. याच्यामधलं पहिली एक बात झाली, याच्यामध्ये पहिली बात झाली. आता याच्यामधली मी बिफोर कोलिजनमधली इथली कहाणी सांगतोय, ज्याला धूम करून दाखवतो. हे वाला इथलं, तो काय म्हणतो बघा आता. ॲज पर मोमेंटम कन्झर्व. आता आपल्याला कळालं की यार ठोकण्याच्या अगोदर, कोलिजन होण्याच्या बिफोर कोलिजन जी काय आहे ना, आपलं जे मोमेंटम असतं ते कन्झर्व असतं. मोमेंटम कन्झर्व म्हणजे काय? मोमेंटम कन्झर्वेशनचा नियम आपल्याला लावायचा आहे. आता ॲक्च्युली झालं ते, एक काम करा, तो तक्ता जो होता ना, हा जो तक्ता होता आपला, हा तक्ता इथंच झाला असं समजून घ्या, ठीक आहे. हा तक्ता जो काय आहे आपला कंप्लीट झाला रे. आता आपण काय करून टाकूया, तक्ता कंप्लीट झाला, आपण तक्ता सोडून देऊया, आपण खाली आलो. आता खाली, तक्त्याच्या खाली इथं काय म्हणायचं आहे? ॲज पर मोमेंटम कन्झर्वेशन. मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटमला मराठीमध्ये धडक म्हणायचं, धडक, राईट ना. केवढी जास्त धडक होऊ शकते? एखादी मोठी भिंत आहे पुढं आणि मोठा ट्रक आला आणि मोठ्या ट्रकनं त्या भिंतीला जरा का धडक मारली तर काय दिसायला भेटेल तुम्हाला, राईट की नाही? मोमेंटम म्हणजे मास आणि व्हेलॉसिटी आता दोघांचा गुणाकार असतो ना, त्याला आपण धडक पण म्हणू शकतो. ज्याचा जास्त मास, ज्याचा जास्त व्हेलॉसिटी, त्यांची जास्त धडक होईल, अशा पद्धतीने. ॲज पर मोमेंटम कन्झर्वेशन. आता मोमेंटम कन्झर्वेशन काय असतो बरं का? लक्षात घ्या. टोकण्याच्या अगोदर 2 गाड्या त्या, ही एक गाडी आहे, ही एक गाडी आहे, राईट, ही पुढची गाडी आहे. तर ठोकण्याच्या अगोदर यांचा काहीतरी मोमेंटम असेल दोघं गाडींचा. मोमेंटम म्हणजे काय? धडक देण्याची क्षमता. तर काही ना काही मोमेंटम असेल त्यांची. आणि ठोकण्याच्या नंतर पण त्यांचा काहीतरी मोमेंटम असेल. पण आपल्याला एक बात माहिती आहे, मोमेंटम जो काय आहे संपत नाही कधीच. एनर्जी संपते का? नाही संपत. मोमेंटम बी संपतो का? नाही संपत. मास संपतं का? नाही संपत. ना वजन संपत, पृथ्वीचं वजन जेवढं आहे तेवढंच राहणार, मास कन्झर्व आहे. मोमेंटम संपतं का? मोमेंटम पण कधी संपत नाही. मोमेंटम संपत नाही म्हणजे काय बरं का? लक्षात घ्यायचं. मोमेंटम संपत्ती म्हणजे काय? समजा ही गोटी, या गोटीचं काहीतरी वजन आहे आणि गोटीचं काहीतरी व्हेलॉसिटी, किंवा समजा ही गोटी शांत आहे आणि हिचं काहीतरी वजन आहे. आता हिचं मोमेंटम काय असेल बरं का? ही धडक देऊ शकते का? नाही, ही धडक नाही देणार. जी जागेवरती पडलेली आहे ती काय धडक देणार, बरोबर की नाही? तो हिचा मोमेंटम जो काही आहे, याचा मोमेंटम 0 असेल. मोमेंटम दाखवतो P ने मी, तो हिचा मोमेंटम किती आहे? 0 आहे, बरोबर. तो जी गोटी, समजा गोटी पडलेली आहे तिथं आणि तिचं मास आहे पण तिची व्हेलॉसिटी 0 आहे ना, म्हणून तिचा मोमेंटम जो काय असेल ना, कारण की मोमेंटम कसं लिहितो? मोमेंटम इज इक्वल टू mv लिहितो मी, राईट ना. मोमेंटम इज इक्वल टू mv लिहितो. तर मास त्याचा आहे पण व्हेलॉसिटी 0 असल्या कारणानं मोमेंटम या गोटीचा 0 आहे, शांत गोटीचा. परंतु दुसरी एक गोटी आहे जी व्हेलॉसिटीने येते काहीतर, राईट. तिचं मास पण आहे आणि तिची काहीतरी व्हेलॉसिटी पण आहे, म्हणजे तिचं काहीतरी मोमेंटम असेल, राईट की नाही. आता इथं सुरुवातीला मोमेंटम आहे काहीतरी P, आणि ही शांत गोटीचं इथं मोमेंटम आहे, इथं मोमेंटम आहे सुरुवातीला धडक होण्याच्या अगोदर 0. आता काय दिसायला भेटेल? धडक मारल्यानंतर या गोटीचं काहीतरी मोमेंटम येऊन जाईल आणि या गोटीचं पण काहीतरी मोमेंटम येऊन जाईल. या दोघं मोमेंटमची जर का तुम्ही बेरीज केली ना, ती 100% किती असेल? P एवढी असेल. धडक मारण्याच्या अगोदर दोघांचा जो काही मोमेंटम आहे ना, त्याची बेरीज केली ना मी, जो काही मोमेंटम आहे टोटल मोमेंटम, धडक मारण्याच्या अगोदर जो टोटल मोमेंटम आहे तो धडक मारण्याच्या मोमेंटम एवढा असतो. याला म्हणतात मोमेंटम कन्झर्वेशन. मग आता असं, आता इक्वेशन कसं बनवणार आपण? टोटल मोमेंटम बिफोर इम्पॅक्ट,
इम्पॅक्ट इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर इम्पॅक्ट. टोटल मोमेंटम आफ्टर इम्पॅक्ट. आता बघू बरं का, टोटल मोमेंटम बिफोर इम्पॅक्ट काय असेल याची स्टोरी बघू बरं. ठीक आहे, त्याची स्टोरी बघू कसं असेल. हे असेल का बघा बरं का, ए वाली गाडी होती, ही बी वाली गाडी होती, याची व्हेलॉसिटी होती व्ही ए, याची व्हेलॉसिटी होती व्ही बी. धडक मारण्याच्या अगोदर यांचं मोमेंटम कसं काढणार मी, एम ए इंटू व्ही ए हे झालं ए गाडीचं मोमेंटम प्लस एम बी प्लस इंटू व्ही बी, एम बी इंटू व्ही बी. आलं का लक्षामध्ये. तर माझ्या लक्षामध्ये येतं आहे की धडक मारण्याच्या अगोदर ए या गाडीचं मोमेंटम हे आहे, बी या गाडीचं मोमेंटम हे आहे, टोटल मोमेंटम एवढं आहे. तो धडक मारण्याच्या अगोदर टोटल मोमेंटम एवढं आहे रे, इज इक्वल टू आता धडक मारल्यानंतरचं मोमेंटम काय येईल बरं का, मास तर काही बदलत नाही, एम ए इंटू व्ही ए डॅश प्लस एम बी इंटू व्ही बी डॅश. आलं लक्षामध्ये. हे असं आपल्याला दिसायला भेटेल. हे झालं काय, याला म्हणतो मी मोमेंटम कन्झर्वेशन. क्लिअर आहे का हा पॉईंट तुम्हाला. सो मोमेंटम कन्झर्वेशन अशा पद्धतीने मी काढतो, एवढं पॉईंट तुम्हाला क्लिअर असेल. तर आता आपण काय करून चालू आहे, आता तुम्हाला लक्षामध्ये घ्या बरं का, तुम्ही लक्षामध्ये घ्या, तुम्हाला स्टोरी सांगतो काय बरं का. तुम्हाला माहिती आहे का, मड माहिती आहे, गारा म्हणतो आपण त्याला इकडे तिकडे, आमच्या भाषेमध्ये तिकडे गारा वगैरे म्हणतात. तो चिखल असते, चिखल काय दिसायला भेटेल बरं का आपल्याला, ते चिखल आहे, एक गोटी आहे आणि मी काय करतो, या गोटीवरती ना चिखल मारतोय. गोटी शांत पडलेली होती आणि मी एक चिखलचा एक गोळा उचलला आणि त्या गोटीला मारला. तर काय होईल माहिती आहे का, हा जो काही या चिखलचा जो गोळा होता ना, हा गोळा या गोटीला चिटकून जाईल आणि गोटी पण आणि मड हे दोघं सेम व्हेलॉसिटीने चालतील. हे दोघं काय करतील, सेम व्हेलॉसिटीने. काय घटना घडू शकते बघा, ही जमीन आहे आणि माझ्याकडे काय एक चेंडू आहे, रबरी बॉल आहे. तर या रबरी बॉलला मी इथून जर का सोडलं, तर इथून सोडल्यानंतर रबरी बॉल इथं याला टप्पा खाईल आणि टप्पा खाऊन तो समजा इथपर्यंत जर का आला ना, ज्या उंचीवरून सोडलेले मी टप्पा खाऊन जर का त्याच उंचीवरती जर का येऊन गेलं ना, त्याला काय म्हणतो मी, याला म्हणून देतो मी, याला आपल्याकडे शब्द आहेत, याला म्हणतो आपण इलॅस्टिक, परफेक्टली इलॅस्टिक. सो ती जी काही बॉडी असेल, ती जे काही त्या आपण म्हणू त्याला, ते जे काही कोलिजन हे कोलिजन काय आहे बरं का, परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. आता कोलिजन झाले ना, धडक झाली कुठेतरी, याला टक्कर खाऊन पुन्हा वापस येऊन गेले नाही, त्याला म्हणतो मी इलॅस्टिक कोलिजन. पण जर समजा इलॅस्टिक कोलिजन समजा ही जमीन आहे, या जमिनीवरती इथे गोटी पडलेली आणि इथून जे ना एक मडचा गोळा होता, या मडच्या गोळ्याला इथं मारून फेकला, हा मडचा गोळा ना इथं चिटकून गेला, आहे की नाही. तर मला काय दिसायला भेटेल, गोटी शांत होती. आता नंतर जर तुम्ही व्हेलॉसिटी बघायला गेलात ना दोघांची व्हेलॉसिटी काय असणार बरं का, सेम दिसायला भेटणार. परफेक्टली इलॅस्टिकमध्ये आपल्याला काय दिसायला भेटत असतं, ॲक्च्युली तुम्हाला अजून परफेक्टली प्लास्टिकमध्ये काय दिसायला भेटत असतं की धडक मारल्याच्या नंतर दोघं ज्या बॉड्या आहेत ना, त्या दोघं बॉड्या एकमेकांना चिटकून जातात, जात असतात, त्यामुळे दोघं बॉड्यांच्या व्हेलॉसिटी सेम असतात. आणि इलॅस्टिकमध्ये काय असतं बरं का, ही गोटी इथं आहे, परफेक्टली इलॅस्टिक कोणाला म्हणतो मी, समजा आता गोटीच्या बाबतीत मी सांगतो, या गोटीची व्हेलॉसिटी होती 2 मीटर पर सेकंद आणि ही गोटी शांत होती. आता परफेक्टली इलॅस्टिक कोणाला म्हणतात माहिती आहे का, जर ही गोटी 2च्या स्पीडने येते आणि शांत गोटीला जर का धडक मारते ना, तर शांत गोटी 2 मीटर पर सेकंडच्या स्पीडने चालली जाईल आणि मागची गोटी शांत होऊन जाईल. जर असं काही घडत असेल ना, याला म्हणतात परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. आणि जर समजा ही काहीतरी वस्तू आहे, ही येते आणि याला धडक मारते आणि धडक मारल्यानंतर दोघं जर का सोबत जायला लागून गेले ना, याला म्हणतात परफेक्टली प्लास्टिक. तो हे परफेक्टली प्लास्टिक कोलिजन आहे, हे परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन आहे. कळालं का तुम्हाला, हे कळालं का रे. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक टर्म असते, त्याला म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. तर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काय असतं लक्षात घेऊन घ्या. आता तुम्हाला एक टर्म शिकायची आहे, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. हे मेकॅनिक्समध्ये होतं ना सगळं. तर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन त्याला ईने दाखवतो आपण. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय बरं का, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशनची व्हेलॉसिटी डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच. आता आपण जे काही केसेस मांडल्या होत्या बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन, त्याच्यावरून तुम्हाला आपल्याला भेटून जाईल व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच. बरं का, इथं सेपरेशन आहे, खाली अप्रोच आहे. हा झाला कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. तो आता मी काय बोलतोय लक्षात घ्या. जर समजा तुम्ही उत्तर द्या बघा, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच. आता मी काय बोललो, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू 0 आहे. याचा मिनिंग काय होईल रे सांगा. व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन 0 असेल. व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन 0 म्हणजे काय बरं, म्हणजे मला लक्षामध्ये येईल आता
व्हिलॉसिटी ऑफ सेपरेशन 0 असेल म्हणजे काय हे बघा, फॉर्म्युला व्यवस्थित लिहून बघा. इधर फॉर्म्युला लिहिला तुम्ही, तिथं फॉर्म्युला का होता बरं का आपला व्ही एस, व्हिलॉसिटी ऑफ सेपरेशनचा फॉर्म्युला मी काय लिहून दिला होता, व्हिलॉसिटी ऑफ सेपरेशन व्ही बी डॅश मायनस व्ही ए डॅश डिवाइड बाय व्ही ए मायनस व्ही बी. चेक करून घ्या एकदा बरोबर आहे का, राईट. आता मी तुम्हाला काय बोललेलं आहे की ई इज इक्वल टू 0 आहे. ई इज इक्वल टू 0 तेव्हाच असेल जेव्हा न्यूमिरेटर जे ना वरचा तो 0 असेल. न्यूमिरेटर 0 कधी असेल, जेव्हा व्ही बी डॅश इज इक्वल टू व्ही ए डॅश असेल. क्लिअर आहे का. वरचा न्यूमिरेटर 0 असण्यासाठी व्ही बी आणि व्ही ए दोघं सारखे असायला पाहिजे, कारण की दोघांची वजाबाकी करता सुरू होईल. सो व्ही बी डॅश आणि व्ही ए डॅश दोघं सारखे असायला पाहिजे. मला सांगा, कोलिजन झाल्यानंतर दोघांची व्हेलोसिटी सेम असेल असं कधी पॉसिबल असेल, हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा दोघं गाड्या सोबत चालले जात आहेत. आता बघा ना, एखादी शांत गाडी आहे आणि गाडी येते आणि याला नेते पुढे नेते, पुढेच घासत नेते पुढे, बरोबर की नाही. तो दोघांची व्हेलोसिटी सेम आहे. तो ही झाली, याला म्हणतो आपण काय. सो ई इज इक्वल टू 0 असेल म्हणजे व्ही बी डॅश इज इक्वल टू व्ही ए डॅश असेल. तर हे जे काही कोलिजन आहे याला म्हणतो आपण व्हॉट, प्लास्टिक कोलिजन. सो जेव्हा कोइफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन जर का समजा 0 असेल ना, तर ते काय असेल, प्लास्टिक कोलिजन. मग लोक अजून करून चालतात की चला बाबा हे प्लास्टिक कोलिजन असेल पहा, आलं लक्षात. तर याला म्हणतो आपण प्लास्टिक कोलिजन. आणि जर समजा तुम्हाला म्हणून मी कोइफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन ई इज इक्वल टू 1 असेल, तो ई इज इक्वल टू 1 याचा मिनिंग काय होतो, याला म्हणतो आपण आता इलॅस्टिक कोलिजन. कसं काय बरं का बघा. सो ई इज इक्वल टू काय असते आपलं, व्ही बी डॅश मायनस व्ही ए डॅश, याला म्हणतो आपण कोइफिशिएंट ऑफ, याला म्हणतो आपण व्हेलोसिटी ऑफ सेपरेशन डिवाइड बाय व्हेलोसिटी ऑफ अप्रॉच व्ही ए मायनस व्ही बी. आणि जर तुम्हाला बोललो मी ई इज इक्वल टू 1 आहे, तर तुम्हाला नाही वाटत का असं लिहिणार तुम्ही, व्ही बी मायनस व्ही ए इज इक्वल टू व्ही ए मायनस व्ही बी इज इक्वल टू व्ही बी डॅश मायनस व्ही ए डॅश. याचा मिनिंग काय होतो माहिती आहे का, याचा मिनिंग काय होता,